बाणेर येथील माजी सैनिकाच्या प्लॉट प्रकरणी दहशत गुंडगिरी करणाऱ्या नगरसेवक सनी निमन यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे अशी मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे। बाणेरमधील सर्वे नंबर 3915 मधील माजी सैनिकांच्या वसाहतीतील प्लॉट माजी आमदार आणि नगरसेवक या दोघांनी गिळंकृत करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत। गुंडगिरी, अनधिकृत बांधकाम, दहशत अशा प्रकारचे खूप प्रकार या दोघांनी केलेत। मात्र मला याचा आनंद होतोय की सर्वसामान्य नागरिकांनी या सर्व प्रकरणातून लढा देऊन यश मिळवलंय। कोर्टाचे आक्षेप ग्राह्य धरून महापालिकेने हा निर्णय घेतलाय। यात कोणताही राजकीय षडयंत्र नाहीये असं मत आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलंय। बाणेर मधल्या सर्वे नंबर 39/5 या माजी सैनिकांच्या वसाहतीतला प्लॉट माजी आमदार आणि आजी नगरसेवक या जोडगोळींनी गिळंकृत करण्यासाठी खूप उपाय केले। दहशत, गुंडगिरी, मारामारी, अनधिकृत बांधकामं खूप प्रकार केले। मला आनंद होतोय की या सगळ्या दहशतवादाला हे सगळे नागरिक पुरून उरले आणि त्यांना मागच्या शनिवारी या सगळ्या कारवाईमध्ये यश मिळालेलं आहे। याबद्दल मी समाधान व्यक्त करते की कोर्टाच्या ऑर्डर्स ग्राह्य धरून कोर्टाच्या आदेशांचं पालन करत असताना महानगरपालिकेने ही अनधिकृत भिंत पाडली। दुःख याच्याच गोष्टीचं वाटतं की त्या दिवशी पुन्हा सनी निमन यांनी तीच भिंत पुन्हा अनधिकृतरित्या बांधायचा प्रयत्न केला। सचिन डोंगरे या माजी सैनिकांच्या नातवाला मारहाण केली। पोलिसांनी त्या ठिकाणी मारणाऱ्याला आणि मार खाणाऱ्याला दोघांना एकच न्याय दिला, याचं मला वाईट वाटतंय। माझी आग्रही मागणी आहे या ठिकाणी की गुंडगर्दी, मारामारी आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या नगरसेवकाचं नगरसेवकपद रद्द झालं पाहिजे आणि पुढची निवडणूक पुढची 6 वर्ष लढण्यापासून त्याला बंदी घातली गेली पाहिजे। याच्यावर क्रिमिनल गुन्हा दाखल केला पाहिजे आणि कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे कॉर्पोरेशननी त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टसुद्धा दाखल केला पाहिजे अशी माझी आग्रही मागणी। याच्यामध्ये पक्षाचा अजिबात संबंध नाही आहे। मुळामध्ये दर 2 वर्षांनी पक्ष बदलतात, कधी शिवसेनेत असतात, कधी काँग्रेसमध्ये जातात, पुन्हा शिवसेनेत येतात। यांची कुठल्याही पक्षाशी लॉयल्टी नाही आहे। नारायण राणे हरल्यानंतर यांनी स्वतः रस्त्यात उभं राहून पेढे वाटले होते। त्यामुळे याची ना कुठल्या माणसाशी प्रामाणिकपणा ना कुठल्या पक्षाशी त्यांची लॉयल्टी। त्यामुळे यांनी पक्षाच्या भाषा बोलू नयेत, प्रामाणिकपणाच्या भाषा आणि नीतिमत्तेच्या भाषा। मी जजकडनं मिळालेलं जुनं आणि नवं दोन्ही ओपिनियन बघा, ती अतिशय स्पष्ट आहेत आणि विनायक निमण यांची जुनी खोड आहे की ते अधिकाऱ्यांना, पोलिसांना, सर्वांना दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही जर काय अधिकाऱ्यांशी मोकळेपणाने बोललात तर पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी अशा प्रकारच्या धमक्या दिल्या की पृथ्वी गोल आहे, कुठे ना कुठेतरी मला सापडाल। अधिकाऱ्यांना अशा प्रकारे धमक्या दिल्या की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत। याचा अर्थ काय? यांच्याविषयी कोणी गुन्हा नोंदवणार आहे की नाही? माजी सैनिकांच्या नातूला नगरसेवक सनी निमन यांच्याकडून मारहाण केली जाते। आरोपी व तक्रारदार यांना पोलिसांकडून एकाच वेळी सोडण्यात येते, याची खंत वाटते। गुंडगिरी, अनधिकृत बांधकाम, दहशत पसरविणाऱ्या या नगरसेवकांचं नगरसेवक पद रद्द झालं पाहिजे आणि पुढील निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवलं पाहिजे। यांच्यावर क्रिमिनल गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे।